दलातर्फे आपण या ठिकाणी उपोषणाला बसले आहात। आज 6वा दिवस आहे, अजूनही उपोषणासाठी सोडवण्यासाठीचा तोडगा निघाला नाही का? नाही। सर्वप्रथम जय जिजाऊ, जय शिवराय, जय संविधान। गेल्या 6 दिवसापासून आपलं लोकशाही मार्गाने कायदा सुव्यवस्थेला कुठल्या प्रकारचा बाधा निर्माण होणार नाही अशा पद्धतीने भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेलं लोकशाही मार्गाचं आंदोलन आमचं सुरू आहे। आंदोलन करत असताना गेल्या 6 दिवसापासून विविध सामाजिक क्षेत्रातले, राजकीय क्षेत्रातले मान्यवरांनी आम्हाला भेट देऊन आमचे आंदोलन रास्त असल्याची या ठिकाणी खंत व्यक्त केली। परंतु 6व्या दिवशी जर या प्रशासनाला आमच्या मागण्यासंदर्भात जाण येत असेल तर कुठेतरी आपल्या तालुक्याच्या इतिहासामध्ये ही खेदपूर्ण बाब आहे असं मला वाटतं। त्याच अनुषंगाने आज आणि काल सन्माननीय आपल्या तालुक्याचे आमदार किशोरप्पा पाटील यांनी आमच्या आंदोलनाला तत्काळ दखल घेत भेट दिली आणि जे काही या यंत्रणेत सहभागी असलेले अधिकारी आहेत यांना फोन करून सगळ्या सूचना दिल्यात की ज्या आंदोलकांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आपण तत्काळ सोडाव्यात। ती जी जागा या समाजाची राखीव आहे तर या समाज बांधवांना ती जागा त्यांची त्वरित नावे करून मिळावी। मग त्यांनी कलेक्टर असतील, CO मॅडम असतील, तालुक्याचे तहसीलदार असतील किंवा पंचायत समितीचे BDO साहेब असतील, तत्सम या सर्व मागण्यांशी संबंधित असलेल्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी फोनवर त्यांनी बोलले। परंतु सन्माननीय आमदार महोदयांच्या फोनाला सुद्धा या लोकांनी 3:30 वाजता दुपारी त्या जे चलन लागतं अतिक्रमण काढण्यासाठी सिटी सर्वे ऑफिसचं 3 वाजता चलन भरलं आणि 4:30 वाजता संबंधित अधिकारी त्या स्पॉटला पोहोचले आणि पोहोचले असता जी आमची शमशानभूमी आहे त्या जागेची मोजमाप न करता इतरस्त मोजमाप करून आले असं प्रथमदर्शनी माहिती आम्हाला मिळालेली आहे। आणि ज्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे त्या लोकांना सवलत त्या लोकांनी नोटीसच्या माध्यमातून दिली आहे। खरं तर समता सैनिक दलाच्या माध्यमातून 2.5 ते 3 महिन्यापासून आपण त्यांना लेखी स्वरूपाचं निवेदन देत आहोत की आपण तत्काळ आमची स्मशानभूमीवरती अतिक्रमण काढावं। त्यावेळेस या प्रशासनाला त्या अतिक्रमणधारकांना नोटीस का नाही दिल्या? आज जेव्हा 6 दिवस आंदोलन सुरू असतं, आमरण उपोषण सुरू असतं आणि आज 6व्या दिवशी महिलांनी सुद्धा आज या ठिकाणी मोठ्या संख्येने, पुरुषांनी सुद्धा मोठ्या संख्येने उपोषणाचा पावित्र्य हाती घेतलेला आहे, तेव्हा या निष्ठुर प्रशासनाला जाग येते आणि या लोकांना ते नोटिसा देतात। तर कुठेतरी प्रशासनच या अतिक्रमणधारकांना पाठीशी घालत आहे। म्हणून समता सैनिक दलाचे हे आमरण उपोषण लोकशाही मार्गाने कायदा सुव्यवस्थेला कुठलंही गालबोट न लागता हे आंदोलन सुरळीत सुरू राहणार। सुरूच आहे आंदोलन। बस ओके, थोडं मागे असं बरं, थोडं असं नॉर्मल असं घ्या पाठ नाही होणार, नाही भेटणार मागायला जो रे सायलेंट। बहु संबंधित प्रशासनाला आमदार साहेबांनी या ठिकाणी आदेशित केलेले होते कालच्या दिवशी, तरी देखील यांचं उपोषण सुटलेलं नाही, काय सांगाल आपण? समता सैनिक दलाचे नेतृत्व करणारे किशोर भाऊ डोंगरे आणि इतर समाज, आपला सर्व समाज या ठिकाणी गेल्या 6 दिवसापासून उपोषण करतो आहे। परंतु 6 दिवस या ठिकाणी विविध मागण्यांसाठी त्यांचं उपोषण आहे आणि ह्या मागण्या घेऊन ते उपोषणाला बसले असताना 5व्या दिवशी या ठिकाणी उपोषण चालू आहे आणि जनतेचे पालक म्हणून आमदार असतात आणि हे तालुक्याचे आमदार या ठिकाणी येताना त्यांना 5 दिवस लागले। म्हणजे घरापासून वडील इकडून गेले असतील ते, परंतु त्यांना काही इथे उपोषण दिसलं नाही। 5 दिवसानंतर यांनी आदेश दिला आणि आदेश दिल्यानंतर त्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी व्हायला पाहिजे। परंतु दुर्दैवाची आणि खेदाची गोष्ट, आमदारांच्या आदेशाला या प्रशासनाच्या लोकांनी, म्हणजे शासनाचे आमदार म्हणजे शासन आणि शासनाच्या या आदेशाला, आमदारांच्या आदेशाला दुर्दैवाने खेदाची गोष्ट की या ठिकाणी प्रशासनाने केराची टोपली दाखवली, काय गांभीर्य प्रशासन म्हणजे नेमकं कोणावरती आपला आरोप? गांभीर्य घेतलं नाही। मग या ठिकाणी विविध भाग आहेत, मग त्याच्यात तहसील विभागाचा भाग असेल, प्रांत विभागाचा भाग असेल, BDO असतील, ह्या विभागांच्या ज्या मागण्या, त्यांच्या ज्या मागण्या विभागाच्या आहेत त्या सगळ्या अधिकाऱ्यांना यांनी आदेशित केलं होतं। मग जर आदेशित केलं होतं तर त्यांना गांभीर्याने घेतलेलं दिसत नाही आहे। म्हणून शासनाने या ठिकाणी आमदारांनी आणि जे आमदार असेल त्यांनी लगेच त्यांना पुन्हा ते काम करावं आणि प्रशासनाने तात्काळ हे उपोषण उद्याच्या दिवशी सोडावं।
नाही सोडलं तर या ठिकाणी त्यांना वेगवेगळ्या मार्गातून यांना पाठिंबा वाढतो आहोत आणि उपोषणस्थळी आल्यानंतर त्याची तब्येत देखील किशोर भाऊंची खालावते आहे. तर आपलं जे असेल ते तात्काळ सोडावं ही आमची भूमिका आहे. एक मिनिट तसं थांबा. एकदम बरोबर आहे.